BA भाग 3 सेमिस्टर 5 या 5व्या सेमिस्टरमधलं हे 5वं युनिट 5.2.2 वायू प्रदूषण, ज्याला एअर पोल्युशन असं सुद्धा आपण म्हणतो. वायू प्रदूषण. तर वायू प्रदूषण म्हणजे काय बघा. स्वस्थ जीवन जगण्याकरता ज्याप्रमाणे शुद्ध पाण्याची गरज असते त्याचप्रमाणे शुद्ध हवेची सुद्धा गरज असते. म्हणजे जसं मानवाला शुद्ध पाण्याची आवश्यकता असते तसंच शुद्ध हवेची सुद्धा अत्यंत गरज असते. हवेत जेव्हा प्रदूषकांचा अभाव असतो तेव्हा मनुष्याला श्वसनाकरता मोठ्या प्रमाणावर प्राणवायू मिळतो. हवेत जेव्हा प्रदूषकांचा अभाव असतो तेव्हा मनुष्याला श्वसनाकरता मोठ्या प्रमाणावर प्राणवायू मिळतो व त्यामुळे तो जिवंत राहतो. वायुमंडळात विभिन्न वायूंचे एक मिश्रण प्रमाण ठरलेलं असते. या वायुमंडळात जेव्हा प्रदूषक घटक प्रवेश करतात तेव्हा या विभिन्न वायूच्या प्रमाणात असंतुलन निर्माण होते, ज्यामुळे शुद्ध हवा प्रदूषित होते. शुद्ध हवा प्रदूषित होण्याच्या या क्रियेलाच वायू प्रदूषण असं म्हणतात. म्हणजेच काय तर वायूमध्ये हवेमध्ये जर अनावश्यक घटक वाढले तर अनावश्यक घटक वाढल्यामुळं हवेचं प्रदूषण होते आणि त्यालाच वायू प्रदूषण असं म्हटल्या जाते. तर या वायू प्रदूषणाची कारणे किंवा स्रोत काय आहेत? कारणं हे वायू प्रदूषण होण्यामागचे. पहिलं आहे वाढते औद्योगिकीकरण. जेव्हा देशाचा विकास व्हायला लागतो तेव्हा उद्योग उभे राहतात आणि उद्योग उभे राहिल्यामुळं या कारखान्यातून विषारी वायू, धूर, काजळी, बारीक तंतू इत्यादी घटक वातावरणात सोडले जातात व ते हवेत मिसळतात. त्यामुळे वातावरणाचे संतुलन बिघडून हवा प्रदूषित होते आणि एकूणच ह्या वाढत्या औद्योगिकरणामुळं हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असते आणि म्हणून वाढते औद्योगिकरण हे सुद्धा त्याचं वायू प्रदूषणाचं एक कारण आहे किंवा एक स्रोत आहे असं आपण म्हणू शकतो. नंबर 2 आहे इंधनाचा वापर. इंधनाचा वापर मनुष्य स्वतःचे अन्न शिजवण्यासाठी इंधन म्हणून लाकूड वापरतो, कोळसा वापरतो, रॉकेल इत्यादीचा वापर करतो. कारखान्यात देखील उष्णता निर्माण करण्यासाठी दगडी कोळसा, लाकडाचा वापर केला जातो. इंधनाच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड, कोळशाचे कण, राख निर्माण होते व ती वातावरणात मिसळते आणि त्यामुळं हवा प्रदूषित होते. आणि इंधनाचा वापर हा सुद्धा एक स्रोत आहे वायू प्रदूषणाचा. त्यानंतर नंबर 3 आहे स्वयंचलित वाहने. आजच्या गतिमान युगामध्ये मोटरसायकल आहे, कार आहे, जीप आहे, बस आहे इत्यादी अनेक प्रकारचे स्वयंचलित वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ती सतत वाढत आहे. स्वयंचलित वाहनामध्ये वापरल्या जाणारा पेट्रोल, डिझेल ज्वलनामुळे मानवी आरोग्याला घातक असा धूर यामधून सोडला जातो. त्यामुळे हवेचे प्रदूषण होते. भारतात 60% वायू प्रदूषण हे या वाहनाच्या धुरांमुळे होते. एकूण प्रदूषण जे होते त्यापैकी 60% प्रदूषण हे या वाहनाच्या धुरामुळे होते. आणि स्वयंचलित वाहने हे सुद्धा एक या वायू प्रदूषणाचे कारण आहे, एक स्रोत आहे. नंबर 4 आहे धूम्रपान. बीडी आहे, सिगारेट यातील घातक पदार्थामुळे निकोटीनचे प्रमाण जास्त असते. त्यामधून निघणाऱ्या धुरांमुळे हे घातक पदार्थ हवेत मिसळतात. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्या आणि त्यांच्या आसपास वावरणाऱ्या लोकांना कर्करोग, हृदयरोग, अल्सर इत्यादीचा रोग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. आणि म्हणून धूम्रपान हे सुद्धा एक वायू प्रदूषणाचं कारण आहे, स्रोत आहे. त्यानंतर आहे गटारे व कचरा. मानव ज्या ठिकाणी वस्ती करतो त्या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. कारण दैनंदिन वापराच्या वस्तू असतील किंवा इतर टाकाऊ पदार्थ यामुळं कचरा वाढतो. हा कचरा जेव्हा गटारामध्ये जातो, गटारं साचतात, गटाराचं प्रदूषण होते आणि यामुळे सुद्धा दुर्गंधी सुटते. ती हवेत मिसळून वायू प्रदूषित होते. तसेच मानवनिर्मित कचरा, घाण, सांडपाणी गटारामार्फत बाहेर सोडले जातात. त्यातून कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड, अमोनिया सारखे वायू आणि अत्यंत सूक्ष्म जंतू हवेत मिसळतात. त्यामुळे सुद्धा हवा प्रदूषित होते. हे सुद्धा कारण आहेत हवा प्रदूषित होण्याचे. त्यानंतर नंबर 6 नैसर्गिक कारणे. बघा, नैसर्गिक कारणे ज्वालामुखीचा उद्रेक, भूकंप, उल्कापात, जंगलातील वणवे, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक क्रियांमुळेच असंख्य प्रदूषके बाहेर पडतात व ते हवेत मिसळतात. त्यामुळे हवेचे प्रदूषण घडून येते.
बघा, ज्वालामुखीचा उद्रेक, भूकंप, उल्कापात, जंगलातील वनवे, चक्रीवादळ यासारख्यामुळे सुद्धा या नैसर्गिक क्रियांमुळे असंख्य वायू प्रदूषके यामधून बाहेर पडतात व ते हवेत मिसळतात आणि त्यामुळे हवेचं प्रदूषण होते. एकूणच काय, ही सगळी हवा प्रदूषणाची, वायू प्रदूषणाची कारणे आहेत किंवा ही त्याचे स्रोत आहे असं म्हटल्या जाते. त्यानंतर एक वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम. हे काय दुष्परिणाम आहेत या वायू प्रदूषणाचे? पहिलं आहे जीवसृष्टीवर हानिकारक परिणाम. कारण जे सजीव आहेत, पृथ्वीतलावर राहणारे सजीव, ज्यांचं वायू ऑक्सिजनमुळं यांचं जीवन सुरू असते, असं ऑक्सिजन या जीवसृष्टीला या हवेमधून मिळत असते. आणि जर अशा प्रकारचे हानिकारक वायू जर त्या हवेमध्ये मिसळलेले असतील तर त्यामुळं हवा प्रदूषित होते आणि जीवसृष्टीला सुद्धा हानिकारक परिणाम यामुळे भोगावे लागतात. त्यानंतर नंबर 2, ओझोन वायूत घट. ओझोन वायूत घट. बघा, शीतपेट्या, वातानुकूलित यंत्र यात तयार करण्यासाठी क्लोरोफ्लोरो कार्बन या रासायनिक पदार्थाचा वापर केला जातो. क्लोरोफ्लोरो कार्बन या रासायनिक पदार्थाचा वापर केला जातो. या रासायनिक पदार्थाचा वापर सतत वाढत असल्यामुळे वातावरणात क्लोरोफ्लोरो या वायूचे प्रमाण सतत वाढत आहे. या वायूचा ओझोन वायूशी संयोग झाल्यास वातावरणात ओझोन वायूचे प्रमाण कमी होते. आणि ओझोन वायू एकदा कमी झाला तर सूर्यापासून निघणारे जे अतिनील किरण आहेत ते डायरेक्टली या पृथ्वीतलावर येते आणि त्यामुळे सजीवाला धोका त्यामुळे निर्माण होऊ शकतो. त्यानंतर नंबर 3, तापमानात वाढ. बघा, कार्बन डायऑक्साईड या वायूचे प्रमाण वातावरणात 0.03% एवढे असते. कार्बन डायऑक्साईड या वायूचे प्रमाण वातावरणात 0.03% असते. हा वायू भूपृष्ठाजवळ असतो, त्यामुळे पृथ्वीचे उत्सर्जित केलेला उष्णता हा वायू काही प्रमाणात शोषून घेतो. परंतु वाढत्या औद्योगिकरणामुळे, प्रदूषणामुळे त्यामुळे तापमानात वाढ होत आहे. आणि तापमानात जर वाढ झाली तर यामुळे हवेतील, वातावरणातील ह्या वायूचे प्रमाण वाढेल. या तापमान वाढीमुळे बर्फ वितळतील, समुद्राच्या पातळीत वाढ होईल आणि त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या वस्त्यांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यानंतर नंबर 4 आहे आम्लयुक्त पाऊस. वातावरणातील सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड ह्या वायूचा हवेतील व इतर घटकाशी संयोग झाल्यास त्याचे रूपांतर सल्फ्युरिक व नायट्रिक आम्लामध्ये होते. हे आम्ल पावसाच्या पाण्यात मिसळल्यास आम्लयुक्त पाऊस पडतो. आम्लयुक्त पावसामुळे झाडाची पाने गळतात, झाडाची वाढ खुंटते, पाणी दूषित होते. अशा पाण्यात जलचर प्राणी जिवंत राहू शकत नाहीत. आणि एकूणच काय, या जलचर प्राण्याला या आम्लयुक्त पाण्यामुळे आणि या वनस्पतींना सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. नंबर 5 आहे धूर व धुरके. कारखान्यात बाहेर पडणाऱ्या धुरात मानवास हानिकारक ठरणारे काही वायू असतात. त्यामुळे मानवास दमा, क्षयरोग यासारखे रोग होतात. कारखान्यातील धूर, वातावरणातील धुके हे मिसळल्यामुळे हे धुरके तयार होतात. धुरके मानवी आरोग्यास अपायकारक असतात. तसेच धुक्यापेक्षा दाट असल्याने वातावरणातसुद्धा दुष्टता कमी होते आणि त्यामुळे रस्त्यावर सरहद्दीच्या दृष्टीने ही धुरके घातक ठरू शकतात. आणि म्हणून धूर आणि धुरके हे सुद्धा वायूचे दुष्परिणाम आहेत. नंबर 6 आहे विषारी वायूची गळती. विषारी वायूंची गळती. कारखान्यामध्ये विविध प्राणवाहक विषारी वायू मोठ्या प्रमाणात वापरली जातात. हे वायू जर अपघाताने हवेत मिसळले गेले तर सर्व जीवसृष्टीला घातकता निर्माण होऊ शकते. डिसेंबर 1984 भोपाळमध्ये वायूगळती झाली आणि त्यामुळं मानवाला त्यापासून धोका निर्माण झाला. अशा प्रकारे या विषारी वायूची गळती झाल्या तरीसुद्धा हवेमध्ये प्रदूषण या विषारी वायू गळतीमुळे मानवाला हानिकारक परिणाम भोगावे लागू शकतात. एकूणच काय, या वायू प्रदूषणाचे सगळे दुष्परिणाम पाहता किती अत्यंत घातक असं हे वायू प्रदूषण आहे याची प्रचिती आपल्याला येऊ शकते. त्यानंतर वायू प्रदूषणाचे नियंत्रणाचे उपाय. वायू प्रदूषण कसं थांबले जाईल यासाठी नियंत्रणासाठी काही उपाययोजना केल्या जातात. पहिला आहे प्रतिबंधात्मक उपाय. प्रतिबंधात्मक उपाय काय काय केले जाऊ शकतात?
त्यातलं पहिलं आहे वायू प्रदूषण घडून आणणाऱ्या स्रोतांचा शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करावा. वायू प्रदूषण घडून आणणाऱ्या स्रोत कोणकोणते स्रोत आहे की ज्यामुळे वायू प्रदूषण घडून येते, त्या स्रोताचा शोध घेणे आणि त्याचा बंदोबस्त करणे, ते कसं थांबेल यासाठी प्रयत्न करणे. त्यानंतर नंबर 2 आहे प्रत्येक कारखान्यात प्रदूषण नियंत्रण व्यवस्था असणे कायद्याने बंधनकारक करणे. की तुमच्या कारखान्यामधून जर काही वायू बाहेर पडत असतील तर त्यावर तुम्ही प्रक्रिया करा, त्यावर नियंत्रण करा. हे कायद्यानं जर बंधनं आणली तर निश्चितच ह्या वायू प्रदूषणामध्ये घट होऊ शकते. त्यानंतर नंबर 3 आहे कारखान्यातील धुरांडी अधिक उंच असावी. कारखान्यामधून हवेत जी काही वायू सोडला जातो त्याचे धुरांड जर वर केलं तर निश्चित ती मानवी वस्तीला तेवढे घातक ठरणार नाहीत. त्यानंतर नंबर 4 मानवी वस्तीजवळ कारखान्याची स्थापना करण्यास कायद्याने मनाई करावी. जर मानवी वस्ती असेल, वसाहत असेल, त्या ठिकाणी कारखान्याची निर्मिती केल्या जाऊ नये. यासाठीच MIDC वगैरे आपण जर पाहतो त्या शहराच्या बाहेर असतात, पण कालांतराने ती सुद्धा एक लोकवस्ती होऊन जाते. म्हणजे मानवी वस्तीजवळ कारखान्याची स्थापना करण्यास कायद्याने मनाई करावी. पण नंतरच्या काळात त्या ठिकाणी काही मानवी वस्त्या निर्माण होतात, ते सुद्धा घातक आहे. पण जर अशा कायदा जर कडक असेल तर अशा वस्त्या ह्या निर्माण होणार नाहीत आणि त्यामुळं या प्रदूषणावर काही प्रमाणात आळा बसेल किंवा मानवी वस्तीला त्यापासून कमी अपाय होऊ शकतो. त्यानंतर नंबर 5 आहे ज्या वाहनाद्वारे हवेचे प्रदूषण होते अशा वाहनाच्या वापरावर बंदी घालावी. ज्या वाहनाद्वारे हवेचे प्रदूषण होते अशा वाहनाच्या वापरावर बंदी घालावी. बऱ्याच वेळा अनेक नियम लावले जातात की एखादं वाहन जर हवा प्रदूषित करत असेल तर अशा वाहनावर बंदी घातली जाते. पण हे जर कायद्याने कठोर नियम जर केले तर निश्चितच प्रदूषणामध्ये, हवेतील प्रदूषणामध्ये घट निश्चित होऊ शकेल. त्यामुळे त्यांनी म्हटलं की ज्या वाहनाद्वारे हवेचे प्रदूषण होते अशा वाहनांच्या वापरावर बंदी घालावी, अशी वाहनं बंद करून टाकावेत. त्यानंतर नंबर 6 आहे प्रदूषण विरहित ऊर्जा साधनाचा वापर करावा. प्रदूषण विरहित ऊर्जा साधनाचा वापर करावा. प्रदूषण विरहित ऊर्जा साधनाचा वापर करावा. ज्या ऊर्जा साधनामुळे प्रदूषण होते त्याऐवजी प्रदूषण विरहित जी ऊर्जा साधने ती वापरायसाठी सोलर पंप आहे, सोलर ऊर्जा आहे, याचा जर वापर केला तर निश्चितच हवेचे प्रदूषण काही प्रमाणात कमी केल्या जाऊ शकते. त्यानंतर नंबर 7 आहे अणुशस्त्राची निर्मिती व प्रयोग यावर शक्यतो बंदी घालावी. अणुशस्त्र जेव्हा निर्माण केली जातात किंवा त्याची वापर केला जातो, निर्मिती केली जाते, अशावेळी खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषित वायू हवेमध्ये सोडले जातात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. पण जर अशा अणुशस्त्राच्या निर्मितीवर व त्याच्या प्रयोगावर जर बंदी घातली तर निश्चितच हे प्रदूषण, जे काही हवेचं प्रदूषण आहे ते नियंत्रणात येणार आहे, ते होणार नाही. त्यानंतर नंबर 8 आहे रासायनिक खते, कीटकनाशकांचा काळजीपूर्वक वापर करावा. रासायनिक खते व कीटकनाशकांचा काळजीपूर्वक वापर जर झाला, रासायनिक खते असतील तर निश्चितच हवेमधील प्रदूषण हे कमी होऊ शकते. बऱ्याच वेळा आपण पाहतो रासायनिक खतं असतील किंवा कीटकनाशकं असतील, हे या पेट्रोल पंपद्वारे याच्या माध्यमातून हवेमध्ये फवारले जातात. पिकावर डायरेक्ट फवारले जातात. त्याचं बरेचसे कण ह्या हवेमध्ये मिश्रित होतात आणि त्यामुळे हवा प्रदूषण होते, वायू प्रदूषण होते. जर यावर जर काळजीपूर्वक बंधनं आणली किंवा हे जर काळजीपूर्वक केलं गेलं, निश्चितच वायू प्रदूषणामध्ये घट होऊ शकते. त्यानंतर नंबर 9 आहे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. जो कचरा आहे, मानवी वस्तीच्या बाजूला कचऱ्याचे ढीग निर्माण होतात, या कचऱ्याची योग्य प्रकारे जर विल्हेवाट लावली तर निश्चित हवेतील प्रदूषण कमी होऊ शकते. त्यानंतर नंबर 10 वाहनामध्ये शिसेरहित पेट्रोलचा वापर करावा. वाहनामध्ये जे पेट्रोल टाकले जाते त्यामध्ये बऱ्याच वेळा शिसं असते. हे शिसं मानवाला खूप हानिकारक आहे. हवेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण या शिशामुळं निर्माण होते. पण जर शिशारहित जर पेट्रोलचा वापर केला निश्चितच वायू प्रदूषणामध्ये घट येऊ शकते. त्यामुळे वायू प्रदूषण नियंत्रणाचे उपाय, प्रतिबंधात्मक उपाय आपण वापरू शकतो. ब आहे नियंत्रणात्मक उपाय. नियंत्रणात्मक उपाय काय काय केले जाऊ शकतात, त्यामध्ये पहिलं आहे जंगल संरक्षण. जंगलाचं संरक्षण करायचं. जंगलाचं जर संरक्षण केलं, त्यामध्ये झाडं जर वाढू दिली तर त्यामुळं जे कार्बन डायऑक्साईड जो हवेमध्ये आहे ते शोषून
ऑक्सिजनची निर्मिती मोठ्या प्रमाणात या वनस्पतीच्या माध्यमातून होते आणि म्हणून जंगलाचं संरक्षण करावं हे नियंत्रणात्मक उपायसुद्धा या वायू प्रदूषणासाठी सांगितले जातात. नंबर 2 आहे वृक्षारोपण. मग जिथे वृक्ष नाही त्या ठिकाणी वृक्ष लावणे, जंगल असतील किंवा डोंगराळ भाग असे त्याने वृक्षारोपण जर केलं तर निश्चितच या वृक्षारोपणामुळे हवेमधील जे काही प्रदूषण आहे ते मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते. नंबर 3 आहे लोकसंख्या नियंत्रण. बऱ्याच वेळा लोकसंख्या वाढीमुळे जंगल तोडले जातात. जर लोकसंख्या नियंत्रण केलं, लोकसंख्या वाढली, राहायसाठी घरं करायची, कारखान्यासाठी जागा निर्माण करायची, शेती करायची, अशा वेळी जंगल तोडले जातात. जर या लोकसंख्येवरच जर आपण नियंत्रण आणलं तर जंगल कटाई होणार नाही. ही सुद्धा एक नियंत्रणात्मक उपाययोजना म्हणून सांगितली जाते. त्यानंतर आहे नंबर 4 पाण्याचा योग्य वापर व नियोजन. बऱ्याच वेळा पाणी अव्याहतपणे वापरलं जातं, याचा योग्य वापर होत नाही. तर त्याचा योग्य वापर केला, त्याचं योग्य नियोजन केलं तर यामुळं मानवाला पाणी मिळेल, वृक्षांना पाणी टाकता येईल, त्यामुळे वृक्ष वाढतील, जंगल वाढेल, शेतीलासुद्धा योग्य पाणी दिल्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा चांगल्या वनस्पती निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून पाण्याचा योग्य वापर करून त्याचं नियोजन करूनसुद्धा आपण वायू प्रदूषण बऱ्याच मोठ्या प्रमाणात थांबवू शकतो. त्यानंतर नंबर 5 आहे वन्य प्राण्याचे रक्षण. वन्य प्राण्याचे रक्षण. बऱ्याच वेळा काही जंगलामध्ये वाघ असेल तर त्या जंगलात कोणी लाकूड तोडायला जात नाही, जनावरांना त्या ठिकाणी कुरणासाठी चारायला जात नाही, शेतीसाठी तो जात नाही. अशा वन्य प्राण्याचे रक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. जर वन्य प्राण्याचे रक्षण जर केलं, त्याची एक अन्न साखळी असते, त्या अन्न साखळीमुळे या पर्यावरणातील संतुलन राखल्या जात असते आणि म्हणून वन्य प्राण्याचं रक्षणसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे प्रदूषण थांबवण्यासाठी. मग ते हवेचं प्रदूषण असेल, वायूचं प्रदूषण असेल, या जंगलाचं प्रदूषण असेल किंवा भूमी प्रदूषण असेल, या सगळ्यासाठी हे वन्य प्राणी असतील, जंगल असतील, वृक्षारोपण असेल, हे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर हे नवीन पॉईंट ग्रीन हाऊस परिणाम. तर ग्रीन हाऊस परिणाम काय आहे पहिल्यांदा ते बघूयात आपण. ग्रीन हाऊस परिणाम. पृथ्वीच्या वायुमंडळात कार्बन डायऑक्साईड, ओझोन, मिथेन, क्लोरोफ्लोरोकार्बन, हॅलोजन इत्यादी वायूचे प्रमाण वाढून त्याचा पृथ्वीच्या सृष्टीवर जो परिणाम घडून येतो त्याला ग्रीन हाऊस परिणाम असं म्हणतात. म्हणजे हे जे वेगवेगळे वायू आहेत, कार्बन डायऑक्साईड, ओझोन, मिथेन, क्लोरोफ्लोरोकार्बन, हॅलोजन इत्यादी वायूचं प्रमाण हवेत वाढल्यामुळं पृथ्वीच्या सृष्टीवर जो परिणाम घडून येतो त्याला ग्रीन हाऊस परिणाम असं म्हटले जाते. तर वायूला ग्रीन हाऊस वायू असं म्हटले जाते. जे हे ग्रीन हाऊस जो इफेक्ट, ग्रीन हाऊस परिणाम ज्याला म्हणतात, या वेगवेगळ्या प्रकारच्या वायू जे हवेमध्ये विशिष्ट प्रमाणात जेव्हा वाढतात, जास्त प्रमाणात जेव्हा वाढतात तेव्हा हवेमध्ये प्रदूषण निर्माण होते, त्याला ग्रीन हाऊस परिणाम असं म्हणतात. आणि तर वायूला त्या ग्रीन हाऊस वायू असे सुद्धा संबोधल्या जाते. ग्रीन हाऊस परिणामाचे दुष्परिणाम. या ग्रीन हाऊस परिणामाचे दुष्परिणाम काय आहेत? तर पहिलं आहे प्राणीमात्रांना शोषणासाठी पुरेशी हवासुद्धा मिळणार नाही. प्राणीमात्रांना शोषणासाठी पुरेशी हवासुद्धा मिळणार नाही. दुष्परिणाम आहे की जर इतक्या मोठ्या प्रमाणात जर वायू प्रदूषण झालं तर प्राणीमात्रांना श्वसनासाठी पुरेशा प्रमाणात हवासुद्धा या प्रदूषणामुळे मिळणार नाही. नंबर 2 आहे वातावरणाचे उष्ण तापमान वाढून भूतलावरील बर्फ वितळण्यास सुरुवात होईल, नद्यांना महापूर येतील, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून समुद्रकाठचा बरीच भाग जमीन ही पाण्याखाली जाईल. हा सुद्धा वाईट परिणाम, विपरीत परिणाम या ग्रीन हाऊस इफेक्टचा आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर नंबर 3 आहे या परिणामामुळे ऋतुचक्र बदलते. जे ऋतुचक्र आहे आपण बऱ्याच वेळा पाहतो, उन्हाळा असतो त्यामध्येच पाऊस येतो, हिवाळा आहे मध्येच पाऊस येतो, पावसाळा आहे त्या ठिकाणी पाणीच पडत नाही, उष्णतेत वाढ होते. असा हा जो काही ऋतुचक्र जे काही बदलत आहेत हा ग्रीन हाऊस परिणाम आहे, ग्रीन हाऊसचाच तो परिणाम आहे. आणि म्हणून या सगळ्यांवर तुम्हाला नियंत्रण आणणे अत्यंत आवश्यक आहेत. आणि म्हणून ग्रीन हाऊस परिणामापासून संरक्षण कसं करता येईल, त्यासाठी पहिला मार्ग आहे अपरंपरागत ऊर्जा स्रोताचा वापर वाढवावा. जसं की सौर ऊर्जा आहे, पवन ऊर्जा आहे, याचा जर वापर केला तर जे दगडी कोळसा आपण जाळतो किंवा विजेचा अव्याहतपणे वापर करतो, पाण्याचा वापर करतो, तो वापर थांबणार आहे आणि त्यामुळं या ग्रीन हाऊसपासून आपलं संरक्षण केलं जाऊ शकणार आहे. नंबर 2 आहे जमिनीत रासायनिक खताचा वापर व कीटकनाशकाचा
विवेकपूर्ण उपयोग करावा. जे जमिनीमध्ये आपण रासायनिक खतं टाकतो, काही कीटकनाशकं फवारतो, त्याचा जर विवेकपूर्ण जर उपयोग आपण केला, निश्चितच ग्रीन हाऊस इफेक्टपासून आपलं संरक्षण होणार आहे. या ग्रीन हाऊस परिणामापासून आपलं संरक्षण होणार आहे. नंबर 3 आहे जंगलतोड थांबवून जंगलाचा विकास करण्यात यावा. जर जंगलतोड थांबवली, जंगलाचा जर विकास केला, यामुळे अनेक प्रकारचे वृक्ष त्या जंगलात निर्माण होतील. त्यामुळे ऑक्सिजन वाढेल आणि हे जे काही कार्बन डायऑक्साईड किंवा इतर जे घातक वायू आहेत त्यावर सुद्धा नियंत्रण येईल. नंबर 4 आहे सांडपाणी, कचरा इत्यादींच्या विल्हेवाट योग्य व्यवस्था करावी. सांडपाणी असेल, कचरा असेल इत्यादीची योग्य विल्हेवाट आपण लावावी, तरच हवेमधील हे जे काही प्रदूषण आहे ते थांबणार आहे. आणि मग ग्रीन हाऊस इफेक्टपासून जर आपल्याला बचाव करायचा असेल तर निश्चित या सांडपाणी, कचरा असेल त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे आपण लावणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर नंबर 5 आहे कारखान्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या विरुद्ध उपाययोजना करावी. कारखान्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा विरुद्ध उपाययोजना करावी. जे कारखान्यामुळे आपण पाहतो अनेक प्रकारचे गॅस आहेत, अनेक प्रकारचे वायू आहेत की जे हवेमध्ये सोडले जातात, त्यामुळे हवेचं प्रदूषण होते. यावर जर बंधनं आणली, यावर जर कायद्यानं बंधनं आणली, यावर जर उपाययोजना जर आपण केली, निश्चितच या ग्रीन हाऊस परिणामापासून आपण संरक्षण करू शकतो. एकूणच काय, वायू प्रदूषण असेल, वन प्रदूषण असेल, भूप्रदूषण असेल, जलप्रदूषण असेल, या सगळे प्रदूषण एकूणच या मानवासाठी अत्यंत घातक आहेत. त्यावर आपण योग्य वेळी जर त्याची दखल घेतली नाही, त्यावर जर नियंत्रण आणले नाही, तर मानवाला किंवा सजीवाला जगणंसुद्धा मुश्किल होईल. आणि म्हणूनच ह्या सगळ्या उपाययोजना जर आपण योग्य प्रकारे अंगीकारल्या, कायद्यानं काही बंधनं आणली, सोबतच मानवानं जर ठरवलं की आपल्याला प्रदूषण होऊ द्यायचं नाही, तरच हे हवा प्रदूषण असेल किंवा ग्रीन हाऊस परिणाम असेल यापासून मानवाचं संरक्षण होऊ शकते, या प्रदूषणामध्ये घट होऊ शकते. अशा प्रकारे आपलं हे चॅप्टर या ठिकाणी संपलं.